हे गाईज, हिअर्स माय कॉलेज गोईंग स्कूल गोईंग पाऊच. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या पाऊचमध्ये मी काय काय ठेवते. सो आपण सुरुवात करूयात. बेसिकली तुम्हाला जर आजूबाजूचा आवाज येत असेल तर प्लीज तो इग्नोर करा. सो हा माझा पाऊच आहे आणि हा मी स्वतः बनवलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. हा जो इथला पार्ट आहे, हा पूर्ण जो पार्ट तुम्हाला दिसतो आहे, हा माझा ओन्ली याच्यामध्ये पेन्स आणि पेन्सिल असतात आणि ह्याच्यात फक्त माझे हायलायटर आणि कलर पेन. सो हे पार्ट हा मी केलेला आहे. सो आपण एक एक करून बघूयात की काय काय आहे. अगोदर आपण रेग्युलर बघूयात. सो आय हॅव दिस स्केल. ओके, ही माझ्याकडे एक स्केल आहे. याच्यामध्ये माझ्याकडे एक न्यू पेन्सिल आहे एक्स्ट्रा. जर समजा हरवली तर मग त्याच्यासाठी मी ठेवलेली आहे. ही सुद्धा एक पेन्सिल आहे, ही पेन्सिल मी यूज करते. अँड देन दिस इज द पेन. हा जो पेन आहे हा मी हा पेन 7 रुपीजचा आहे आणि हा पेन ओके आहे. जर तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ हवा असेल तर मी तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा देईल ह्या पेनचा आणि सगळी इन्फॉर्मेशन देईल, हा कुठे भेटेल आणि काय भेटेल. सो प्लीज मला सांगा. हां, सो येस गाईज, हा पेन जो मी आत्ता यूज करते, कारण हा मला इतका आवडलेला नाही आहे, बट स्टील ते पेन्स जे असतात ना, ते मोस्टली खूप रफली असे यूज होतात आणि मग नंतर ते आपण जसं तो पेनसुद्धा यूज होतो तसं ते स्मूथ चालायला लागतं. सो ह्या पेनबद्दल पण तसंच आहे. सो हा पेनसुद्धा तसाच आहे. हा थोड्या वेळाने कदाचित स्मूथली चालेल. सो येस, सो वी हॅव दिस जेल पेन. हा पेनचं नाव हाउजर आहे, तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा पेन खूप छान आहे. हा मी माझे प्रोजेक्ट्स वगैरे करण्यासाठी ठेवलेला आहे. सो येस, हा मी यूज नाही केलेला आहे, बट आय डोंट नो कसा आहे. सो वी हॅव ऑल्सो दिस पेन इज डोम्स इन स्को असं ह्याचं नाव आहे, क्लासिक. दिस इज द व्हेरी बेसिक पेन ॲक्च्युली. हा सुद्धा मी यूज केला आहे. हा बॉल पेन आहे, सो त्यामुळे मग हा सुद्धा मला खूप आवडतो. आणि येस, हा पेन संपला की मग मी हा पेन यूज करेन. सो नाव वी हॅव अजून एक पेन, हाउजर जर्मनी XO. हा पेन तर इतका भारी आहे गाईज की हा खूप जास्त स्मूथ चालतो. सो दॅट्स वाय आय लाईक दिस पेन व्हेरी 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 मच. ओके, सो येस, आय लाईक दिस वन व्हेरी मच. सो वी हॅव दिस ब्लेंडर पेन्सिल. ॲक्च्युली ही व्हाईट कलर पेन्सिल आहे आणि आय डोंट नो ही माझ्या पाऊचमध्ये कशी आली. येस, मला असं कुठे काही पडलेलं सापडलं घरामध्ये तर मी डायरेक्ट ते माझ्या पाऊचमध्ये टाकते. सो येस, बट ही पेन्सिलसुद्धा मला ह्याचा यूज आत्ता कळला की आपण जेव्हा कलर करू खडूने आणि कलर पेन्सने तर आपण ह्याचा ब्लेंडर म्हणून यूज करू शकतो. सो येस, सो ऑल्सो वी हॅव दिस पेन. हे इग्नोर करा, जाऊ देत आता काय तुम्हाला समजलं. बट हा जो पेन आहे ना, हा सुद्धा खूप जास्त स्मूथ चालतो. सो दॅट्स वाय येस, म्हणून मला हा सुद्धा आवडतो, कारण मला जे पेन स्मूथ चालतात ना ते पेन मला खूप आवडतात. येस, सो वी हॅव दिस पेन. हा जो पेन आहे त्याचं नाव आहे लुक दिस इज द पेन. लक्स आर्ट अँड डिझायनर असं काहीतरी नाव आहे. हा पेन असा आहे, अशी त्याची टिप आहे जी की फाईन टिप आहे त्याची. सो येस, हा पेन मला काही खास आवडत नाही, बट स्टील ठेवला आहे मी, माझ्याकडे आहे म्हणून. सो नाव वी हॅव दिस शार्पनर. हे तर लागतंच आपल्याला पेन्सिल शार्प करण्यासाठी. सो वी हॅव दिस इरेझर, अप्सराचा इरेझर. हा इरेझर खूप आवडतो मला, कारण तो सुद्धा स्मूथली चालतो. अँड दिस इज ऑल्सो वी हॅव पेन. हा पण एक ब्लू पेन आहे आणि हा पण छान आहे खूप. अजून एक आपल्याकडे पेन्सिल आहे, छोटीशी अप्सराची पेन्सिल आहे ही. त्याच्यावरती बार्बीचं ड्रॉइंग होतं, बट ती आता संपलेली आहे, बट स्टील मी ती ठेवलेली आहे. ही आपली रेग्युलर पेन्सिल नटराजची, ही सुद्धा खूप यूज करून हे झाली आहे. सो ही सुद्धा मी ठेवलेली आहे. अँड वी हॅव दिस कात्री. मला क्राफ्टिंगसुद्धा करायला खूप आवडतं, त्यामुळे ही कात्रीसुद्धा मी माझ्या याच्यामध्ये ठेवली. कधी कधी मी प्रोजेक्ट्स करते त्याच्यासुद्धा साठी ही यूज होतं. सो दॅट्स वाय मी हे ठेवलेलं आहे. अँड दिस इज द लीड पेन्सिल्स. माझ्याकडे खरं तर आता लीड पेन्सिल नाही, मी घेईन लवकरच, बट येस, दीज आर लीड पेन्सिल्स. अँड दिस इज द ऑल्सो अप्सराचाच आय थिंक हा आहे इरेझर. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये हा कोणत्या कंपनीचा इरेझर आहे. हा सुद्धा खूप बेस्ट आहे. हा इतका होता, असा खूप जास्त मोठा होता, बट हा मी असं कट करून यूज करत होते.
जास्त खराब होईल म्हणून. बट येस, आता हा एवढा उरलेला आहे. सो येस, मला हा सुद्धा. तर सगळे हायलायटर्स आणि कलर पेन्स बघणार आहोत. सो आय हॅव दिस 3 हायलायटर्स आणि हे जे आहेत 2 पेस्टल हायलायटर्स. तर ह्या कंपनीचे अजून माझ्याकडे 3 आहेत, तर मी ते तुम्हाला नंतर दाखवेल. प्लीज तुम्ही मला माझा फुल स्टेशनरी हॉल जर बघायचा असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, प्लीज प्लीज प्लीज. सो येस, आय हॅव दिस 2 हायलायटर्स आणि हे सुद्धा खूप छान आहेत आणि मला आवडतात. आणि हा तर बेसिक हायलायटर आहे जो की हा सगळ्यांकडेच असतो. सो येस, मला हा तर आवडतो कारण हा खूप बेसिक आहे ना. सो त्यामुळे येस. अँड आय हॅव दिस 3 स्केच पेन्स. खरं तर माझ्याकडं स्केच पेन्सचा सेट होता, बट माझ्याकडे त्यातले हे 3 चांगले उरले. बट हे जे 2 आहेत ना, हे खूप बेस्ट आहेत. खरं तर आपण ड्रॉइंगमध्ये कधी हा पेन यूज करत नाही, बट स्टील मी हे 2 पेन हायलायटरसाठी ठेवलेले आहेत आणि हे सुद्धा नोट्स काढण्यासाठी हा ऑरेंज कलरचा स्केच पेन मी ठेवलेला आहे. सो येस. आणि आपल्याकडे अजून 2 पॅन्टॉनिकचे ग्रीन 2 पेन आहेत. हे ॲक्च्युली मी आता माझ्या स्टडीसाठी हे यूज करते. सो दॅट्स वाय मी हे माझ्या पाऊचमध्ये काढून ह्याचंसुद्धा माझ्याकडे सेट आहे. सो प्लीज अगेन आय एम सेईंग, प्लीज तुम्हाला जर माझा स्टेशनरीचा फुल हॉल हवा असेल तर प्लीज सांगा. मी तुम्हाला सगळी माझ्याकडे जेवढी स्टेशनरी आहे मी तेवढी दाखवते. हे तर फक्त बेसिक आहे माझ्याकडे, पाऊच अँड ऑल दिस. सो येस, प्लीज सांगा. सो आय हॅव दिस हे आय डोंट नो मला हे कुठे सापडलेले, बट ह्याच्यात मी असे माझे पिन्स ठेवलेले आहेत कारण तो जो बॉक्स होता तो खराब झाला. सो येस, त्याच्यामुळे मग मी हे ठेवलेलं आहे. सो येस. आणि आत्ता आपल्याकडे आहे लास्ट स्टेपलर. माझ्याकडे अगोदर ना खूप स्टेपलर्स होते, छोटे होते, मिनी, बट ते हरवले. मग मी एकदाच असा मोठा घेऊन टाकला. काय माहिती, मला शॉक होता मोठा हे घ्यायचा. मला असं वाटलेलं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल, बट असं काहीच नसतं, सेम असतं. सो येस, माझ्याकडे हा स्टेपलर आहे. हे खूप मस्ट आहे, सगळ्यांकडे असायलाच हवं कारण ह्याचा यूज खूप जास्त होतो ॲक्च्युली. सो येस, दिस इज माय full art supplies that I have in my this cute little pouch. Yes, thank you for watching guys. आणि प्लीज तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की मी तुम्हाला अजून काय काय दाखवू शकते, काय काय गोष्टींची अनबॉक्सिंग करू शकते. सो प्लीज मला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.